Hello student, myself Pranav Chavan. I am from Graphics Technology. आज आपण नेव्हिसवर्क्स या सॉफ्टवेअर बद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. ओके, नेव्हिसवर्क्स हे सॉफ्टवेअर आपल्याला डिफरंट टाईप मध्ये यूज करता येतं. नेव्हिसवर्क्स हे आपल्या ऍप्लिकेशन साठी, क्वांटिफिकेशन साठी, टाइम लाईनर और ॲनिमेशन साठी या चार गोष्टींसाठी मोस्टली यूज होतो. जास्तीत जास्त याचा यूज ऍप्लिकेशन साठी केला जातो. जे तुम्ही मॉडेल रिवेट मध्ये क्रिएट करता, रिवेट आर्किटेक्चर मध्ये, रिवेट स्ट्रक्चर मध्ये, रिवेट एमईपी मध्ये, ते हे जे मॉडेल असतात ते अपेंड किंवा मर्ज केलं जातं नेव्हिसवर्क्स मध्ये आणि यामध्ये तुम्हाला क्लॅशेस डिटेक्ट करत असतं. क्लॅशेस डिटेक्ट झालेला आपण रिवेट मध्ये जाऊन रिझॉल्व्ह करत असतो. ओके, नेव्हिसवर्क्स फक्त आपल्याला क्लॅशेस कुठे झालेत हे आपल्याला दाखवत असतं. ओके, तर नेव्हिसवर्क्स यूज करण्याचे फायदे काय करू शकतात. तर नेव्हिसवर्क्स यूज करण्यामुळे तुमचे क्लॅश डिटेक्शन तुम्हाला समजतात. त्यामुळे तुमच्या जे काही कॉस्ट असतो ते वाचतं, प्रोजेक्ट कॉस्ट तुमचं कमी होतं. तसेच तुमचं जे काही टाइम जाणार आहे क्लासेस रिझॉल्व्ह करण्यासाठी तो पण टाइम तुमचा नेव्हिसवर्क्स मध्ये कमी होत जातो. ओके, तर नेव्हिसवर्क्स मध्ये आपण नेव्हिसवर्क्स मॅनेज 2021 हे व्हर्जन यूज करतो. तुमचं रिवेटचं जे व्हर्जन असेल त्या व्हर्जनचं तुम्हाला नेव्हिसवर्क्स यूज करावं लागतं. ओके, आता नेव्हिसवर्क्स मी ओपन करेन तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे त्याचा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्ही होम, व्ह्यू पॉइंट, रिव्ह्यू, ॲनिमेशन, व्ह्यू, आउटपुट, रेंडर यासारख्या कमांड आहेत. ओके, यामध्ये मोस्टली आपण आर्किटेक्चर फाईल्स, एमईपी फाईल एकमेकांना काय करत असतो, अपेंड किंवा मर्ज करत असतो. ओके, आणि त्यातून आपल्याला क्लॅशेस कशा प्रकारे होतात हे आपल्याला नेव्हिसवर्क्स डिटेक्ट करत असतो. तुम्ही इथं बघू शकता क्लॅश डिटेक्टिव्ह, टाइम लाईनर, क्वांटिफिकेशन, ॲनिमेशन हे मोस्टली नेव्हिसवर्क्स मध्ये यूज केलं जातं. आपण सध्या क्लॅश डिटेक्टिव्ह साठी यूज करणार. त्यासाठी मी नेव्हिसवर्क्स या सिम्बॉलवर क्लिक करून इथून एखादी फाईल ओपन करतो. ओके, सध्याच माझ्याकडे एखादी फाईल रिवेट आर्किटेक्चरची. मी इथून आर्किटेक्चर फाईल काय करत आहे, ओपन करत आहे. जेव्हा मी रिवेट आर्किटेक्चर फाईल ओपन करत आहे तेव्हा तुम्हाला दिसेल फाईल टाईप हा माझा .rvt आहे. पण जेव्हा तुम्ही रिवेट आर्किटेक्चर फाईल इथून एकदा ओपन करता त्यानंतर ना त्याचं कन्वर्ट ऑटोमॅटिक NWC मध्ये फाईल मध्ये होत जातं. त्यामध्ये डिफरंट फाईल फॉर्मॅट आहेत, डिफरंट एक्सटेन्शन आहेत. तुम्ही पाहू शकता NWD, NWF, NWC हे तीन जे एक्सटेन्शन आहेत ते नेव्हिसवर्क्स साठी यूज केलं जातं. सपोज मी NWSC केलं तर तुम्ही पाहू शकता हीच फाईल माझी NWC मध्ये ओपन झालेली आहे. आता या दोन्हीचा यूज काय होतो NWC चा. NWC मध्ये जेव्हा तुमची फाईल कन्वर्ट होते तेव्हा ती लगेच म्हणजे इझिली काय होते नेव्हिसवर्क्स मध्ये काय होते, ओपन होते. पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला रिवेटची फाईल यामध्ये ओपन करत असाल त्यावेळी तुम्हाला थोडा टाइम लागू शकतो. आता मी सध्या काय करत आहे, नेव्हिसवर्क्स मध्येच कन्वर्ट झालेली फाईल नेव्हिसवर्क्स कॅटरी.nwc फाईल मी इथून ओपन करत आहे. मी जेव्हा ही फाईल ओपन करेन तेव्हा तुम्हाला पाहायला भेटेल हा माझा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये ही फाईल मी ओपन केलेली आहे. आता हा माझा आर्किटेक्चर प्रोजेक्ट आहे. ओके, त्या आर्किटेक्चर प्रोजेक्ट मध्ये मी स्ट्रक्चर मॉडेल काय करणार आहे, मर्ज करून पाहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला क्लासेस सापडतील. ओके, तुमच्या आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चर मध्ये जे काही क्लासेस असतील तुम्हाला इथे पाहायला भेटू शकतात. ओके, त्यासाठी मी काय करत आहे, इथे तुम्हाला अपेंड आणि मर्ज या दोन कमांड विजिबल होत असतात. अपेंड आणि मर्जचा मिनिंग एकच आहे. म्हणजे तुम्ही अपेंड आणि मर्ज म्हणजे काय, एखादा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टवर दुसरा प्रोजेक्ट तुम्ही काय करता, अपेंड किंवा मर्ज करता. तर माझ्याकडे आता सध्या आर्किटेक्चरचा प्रोजेक्ट आहे, यामध्ये मी स्ट्रक्चरचा प्रोजेक्ट काय करत आहे त्यामध्ये मर्ज करतो. त्यासाठी मी अपेंड करतो आणि अपेंड मध्ये स्ट्रक्चर हा प्रोजेक्ट आहे मी इथून करतो. इथे तुम्ही पाहू शकता इथे माझा स्ट्रक्चरचा प्रोजेक्ट यामध्ये काय झालेलं लोड तुम्हाला पडलेलं दिसते. इथे माझा स्ट्रक्चरचा प्रोजेक्ट यामध्ये काय झालेलं
मर्ज झालेला तुम्हाला पाहायला भेटेल. जेव्हा हे दोन्ही प्रोजेक्ट एकमेकांमध्ये तुम्ही मर्ज करता त्यानंतर आपल्याला जायचे फ्लॅश डिटेक्ट ऑप्शन मध्ये. फ्लॅश डिटेक्टिव्ह ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला अशा प्रकारे एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला टेस्ट ऍड करावी लागणार आहे. आता सध्या आपण टेस्ट ऍड करणार आहेत आर्किटेक्चर टू स्ट्रक्चर फ्लॅश डिटेक्शनची. त्यामुळे तुम्ही इथून काय करतो ऍड टेस्ट या ऑप्शनवर क्लिक करेल. तिथे मी रिनेम करतो AR2 स्ट्रक्ट. म्हणजे मी काय करणार आहे आर्किटेक्चर मॉडेल आणि स्ट्रक्चरल मॉडेल यांच्यामध्ये फ्लॅश डिटेक्शन डिटेक्ट करणार आहे. ओके, यामध्ये तुम्ही आर्किटेक्चर स्ट्रक्चर हे मी काय केलं रिनेम केलं त्याला. ओके, यामध्ये तुम्हाला रूल्स असून दे आयटम इन सेम लेयर्स, आयटम इन सेम ग्रुप. यामध्ये आयटम इन सेम लेयर हा ऑप्शन तुम्हाला ऑन ठेवायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट इथून तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. ओके, यामधून तुम्हाला एका स्टँडर्ड सिलेक्शन ए मध्ये एक प्रोजेक्ट आणि सिलेक्शन बी प्रोजेक्ट मध्ये बी म्हणजे दुसरा प्रोजेक्ट असं 2 प्रोजेक्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. आता मी सध्या सिलेक्शन ए मध्ये रिवेट आर्किटेक्चरचा प्रोजेक्ट सिलेक्ट केलेला आहे आणि सिलेक्शन बी मध्ये मी स्ट्रक्चरचा प्रोजेक्ट सिलेक्ट केलेला आहे. जर मी इथून खाली ड्रॉपडाऊन गेलो तर तुम्हाला हे टॉलरन्स विचारतं. ओके, आता टॉलरन्स म्हणजे काय तुम्हाला जे काही डिटेक्ट करायचं आहे ते किती डिस्टन्सवरचं डिटेक्ट करायचं आहे. मी सध्या 1 मीटरचं डिटेक्टवरचं मी डिस्टन्स डिटेक्ट करणार आहोत. त्यानंतर तुम्ही क्लिअरन्स हार्ड यामध्ये मी सध्या क्लिअरन्स ठेवलेला आहे. ओके, आणि तुम्ही काय करत आहे रन टेस्ट करत. जेव्हा मी रन टेस्ट करतो तेव्हा तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये क्लासेस पाहायला भेटतील. आता हा प्रोजेक्ट मध्ये माझ्याकडे क्लासेस किती आहेत तुम्ही पाहू शकता. 4502 हे क्लासेस मला आर्किटेक्चर टू स्ट्रक्चर या प्रोजेक्ट मध्ये सापडले आहेत. ओके, सध्या तरी माझ्याकडे न्यू जे क्लासेस आहेत ते 4502 आहेत. ओके, ऍक्टिव्ह, रिसिव्ह, अप्रूव्ह आणि रिझॉल्व्ह या गोष्टी मी जसं सांगणार त्या प्रकारे आपण पाहू शकतो. जसं तुम्ही वर्किंग कराल तसं तुमच्या क्लासेस ऍक्टिव्ह मध्ये जातात. तिथून पुढे जर त्याच्यावर कोणी डिझाईन केलं तर त्या रिव्ह्यू मध्ये जातात. त्यानंतर आपल्या सिनियर कडून अप्रूव्ह आलं त्या अप्रूव्ह मध्ये जातात आणि अप्रूव्ह केलेलं जेव्हा सक्सेस होतात त्यामध्ये त्या रिझॉल्व्ह मध्ये आपण अपलोड करत असतो. ओके, आता यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये मला डिफरंट क्लासेस आहेत. क्लॅश 1 तुम्ही इथं पाहू शकताय. क्लॅशचा कलर तुम्ही ग्रीन आणि रेड मध्ये इंडिकेट केलेला पाहायला भेटेल तुम्हाला. ओके, आता मी क्लॅश 2 ला जातो तर मला इथे क्लॅश 2 दिसणार आहे. क्लॅश 3 साठी मला इथे क्लॅश 3 दिसणार आहे. क्लॅश 4 तसंच तुम्ही बघा क्लॅश 53 साठी मी बघणार रेटिंग आलं क्लास 53 डिसेबल होणार. आता यामध्ये क्लासेस म्हणजे काय असू शकतं थोडंच फार एकमेकांमध्ये कॉलम्स असून देत किंवा स्ट्रक्चर एकमेकांचे मर्ज झालेले असतं. मग तेच आपल्याला इथं पाहावं लागतं आणि हे क्लासेस आपल्याला रिमूव्ह करण्याचं काम कोण करावं लागतं रिवेट मध्ये जाऊन आपल्याला पुन्हा ते रिमूव्ह करण्याचं काम करावं लागतं. आता इथे तुम्ही पाहू शकता क्लास 53 510 क्लास 17 पाहत आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे काहीतरी क्लास 17 झालेलं. ओके, आता यामध्ये तुम्ही पाहू शकता जर मी यामध्ये न्यू आहे जर मी हे न्यूच्या ऐवजी ऍक्टिव्ह केलं म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे मी त्याच्यावर ऍक्च्युअली वर्किंग करत आहे तर तुम्ही बघू शकता 4501 हे माझे न्यू मध्ये आले आणि ऍक्टिव्ह म्हणजे 1. आता मी काय करेल त्याच्यावर वर्किंग करत आहे. ऍक्टिव्ह हे तुमचं ऑरेंज कलरने इंडिकेट करतं. न्यू क्लासेस तुमच्या रेड कलरने इंडिकेट होतात. रिव्ह्यू तुमच्या ब्लू कलरने इंडिकेट होतात. अप्रूव्ह तुमच्या ग्रीन कलरने आणि रिझॉल्व्ह तुमच्या येलो कलरने इंडिकेट होतात. आता सध्या मी ऍक्टिव्ह केल्यामुळे तुम्हाला इथे डॉट पण तुम्हाला बघा फ्लॅश 1 डॉट हा तुमचा ऑरेंज कलर मध्ये इंडिकेट झालेला दिसेल. तसेच मी एखादी क्लॅशेस आहे ते मी रिव्ह्यू मध्ये टाकलं तर त्यामध्ये तुम्हाला तो रिव्ह्यू मध्ये आलेला दिसेल. तसाच एखादा मी अप्रूव्ह मध्ये टाकलं तर तो अप्रूव्ह मध्ये येईल आणि एखादाच मी रिझॉल्व्ह मध्ये टाकलं तर रिझॉल्व्ह येईल. तुम्ही इथं पाहू शकता 4498 माझ्या न्यू क्लासेस झाल्या. ऍक्टिव्ह म्हणजे सध्या मी वर्किंग ऍक्टिव्ह मध्ये करत आहे म्हणजे एका क्लासेसवर वर्किंग करत आहे. एक क्लास माझे रिव्ह्यूला गेले म्हणजे मी माझ्याकडून सॉल्व्ह करून मी माझ्या सिनियरला पाठवले. सेकंड आहे अप्रूव्ह त्यांच्याकडून मला एका क्लाससाठी अप्रूव्ह भेटलाय आणि एक क्लास माझे रिझॉल्व्ह झाले. तर अशा प्रकारे आपण नेव्हिज वर्क मध्ये क्लासेस रिमूव्ह करण्याचं काम नेव्हिज रिवेट मध्ये करत असतो. नेव्हिज वर्क फक्त आपल्याला क्लास डिटेक्ट करण्याचं काम करत असतो. ओके,
तर तुम्ही पाहू शकता इथे डिफरंट टाईपचं काय झाले क्लासेस तुम्हाला पाहायला भेटतील. तसेच तुम्ही आर्किटेक्चर टू एमईपी